आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी पुण्यातील कार्यक्रमात महत्त्वाचे विधान केले। त्यातून तिकीट वाटपाबाबत कार्यकर्त्यांना तावडे यांनी सूचक संदेश दिला आहे। पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला। त्यांच्यासारख्या नेत्यांनी सलगी देण्यामुळे कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते, त्यामुळे तिकीट गेले तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही, असं भाष्य तावडे यांनी केलं आहे। पुणे पुस्तक महोत्सवात मोरया प्रकाशनातर्फे मेधा किरीट यांनी लिहिलेल्या अटलजी व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते झाले। NBTचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, मोरया प्रकाशनाचे कौस्तुभ देव, डॉक्टर सुनील भणगे, डॉक्टर शिरीष सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते। तावडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सव हे भव्य होऊ शकतो हे आधी पटले नव्हते। राज्याचा सांस्कृतिक शिक्षण मंत्री होतो, पुस्तक महोत्सवाला पुणेकर दाद देऊ शकतात। पुस्तके पुण्याच्या DNA मध्ये आहे हे साने गुरुजींच्या अमळनेर येथील राजेश पांडे यांच्या लक्षात आले। 2 वर्षातच महोत्सवाला प्रतिष्ठा मिळणे हे पुणेकरांचे श्रेय आहे। साहित्य संमेलनाला अनेक वर्षे गेले, तिथे हल्ली कोणी वाचत नाहीत असं म्हटले जायचे। साहित्य संमेलनात कोट्यवधींची विक्री व्हायची। वाचकांना पुस्तके हवी आहेत, त्यांच्यापर्यंत पुस्तके नेली पाहिजेत। अटलजी जितके राजकीय नेते होते तितकेच ते साहित्यिक कवी होते। गीत रामायणाच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात एकही राजकीय वाक्य नाही। मुंबईत आल्यावर अटलजी शिवाजी मंदिराला मराठी नाटक पाहायचे। अशा व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी उलगडून सांगणे महत्त्वाचे आहे। त्यातून नव्या पिढीला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। मुशर्रफ यांच्याबरोबरची आग्रा येथील समिट यशस्वी ठरली होती, पण किसीने छेडा तो छोडेंगे नहीं हे अटलजींनी कारगिल युद्धावेळी दाखवून दिले। पक्ष असेल तर सरकार आहे हा संदेश अटलजींनी दिला, त्यामुळे तिकीट गेले तरी बंडखोरी करावीशी वाटतच नाही। कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा नेत्यांच्या सलगी देण्यामुळे मिळते असेही ते म्हणाले। की अटलजीने आपल्या कार्यपद्धतीमधून, आपल्या व्यवहारामधून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे हायवेज बनणं, उद्योग येणं, वंदे भारत ट्रेन येणं, विमानतळ येणं हे इनडायरेक्ट बेनिफिट की हे आल्यामुळे रोजगार वाढेल अमुक आहे। आणि डायरेक्ट बेनिफिट म्हणजे म्हटलं तर किसान सन्मान आहे, घरात धान्य पोहोचणं असेल। आणि हे माननीय इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा संजय निराधार नावाने चालू होतं, पण प्रत्यक्ष तो पैसा राजीव गांधींच्याच भाषेत रुपयातले 85 पैसे वाया जायचे आणि 15 पैसे पोचायचे। नरेंद्र मोदींनी DBT केल्यामुळे थेट जर 100 पैसे वरून गेले तर 100 पैसेच त्याच्या खात्यात जमा होतात। कुठल्या